सर, ह्या क्लासेसची सुरुवात करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? या क्लासेस मागचा उद्देश असा आहे की जी यंग जनरेशन आहे त्यांना या कॉम्पिटेटिव्ह परीक्षाबद्दल थोडंसं माहिती नसतं किंवा अवेअरनेस नसतं. त्यांना या फील्डमध्ये किती स्कोप आहे, त्याच्यासाठी करिअरमध्ये योग्य मार्ग आहे, त्यांना प्रॉपर गाईड करून त्यांचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करू. आणि ही जी आपली पिढी आहे त्या पिढी घडवण्याची आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही योग्य ती पार पाडतो. नेमक्या कोणत्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी इथे करून घेतली जाणार आहे? सर, आम्ही पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग, रेल्वेज, SSC, CGL या सर्वच परीक्षांची तयारी करून घेणार आहे. विद्यार्थ्यांना अनुभवी आणि पात्र शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे का? हो सर, 100% अनुभवी शिक्षकाकडून मार्गदर्शन मिळेल. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या जे कमी असतात त्यांच्याकडे इकॉनॉमिकल विकर सेक्शन हो असतं, सर. त्यांच्यासाठी काही सवलत आहे का? नक्कीच आपल्याकडे असे दिव्यांग एक्स सर्व्हिसमॅन किंवा TEWS आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत जे स्पेशली ग्रामीण भागातून येतात किंवा शेतकरी मित्र आहेत त्यांना पैशांची अडचण असते, अशा पद्धतीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना आपण या आपल्या क्लासेसमध्ये विशेष सवलती तर नक्कीच. तुमच्या क्लासेसमधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याच्या मागील अनुभव किंवा निकाल आहे का? बिलकुल आहेत. खूप सारे विद्यार्थी आमच्या कोचिंग सेंटरमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. रेल्वेमध्ये, SSC, बँकिंगमध्ये सुद्धा खूप सारे रिझल्ट्स आम्ही काढलेले आहेत आणि ते अनुभव आपल्याकडे आहेत. त्यांना शिकवण्याचा अनुभव आहे. त्यांच्याकडून आम्ही प्रशिक्षण आम्ही जे त्यांना दिलं आहे त्याच्याकडून सराव करून घेतला आहे. तर त्यानंतर त्यांना मिळालेलं यश जे आहे ते त्याचा अनुभव आम्हाला आहे या क्षेत्रात. आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या मोठी आहे, त्यामुळे केवळ प्रवेश घेणारे विद्यार्थी वाढवणे हा उद्देश आहे की प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना सरकारी सेवेत पोहोचवणे हा तुमचा मुख्य उद्देश आहे? त्याचा टार्गेट हाच आहे की अधिकारी घडवणे ॲज वेल ॲज त्याच्यासोबत एक व्यवस्थित नागरिक तयार करणे हा महत्त्वाचा उद्देश तर हा आहे आमचा. तर आर्थिकदृष्ट्याच आम्ही आमच्या कोचिंग सेंटरला बघत नाही आहे, तर एक सामाजिकदृष्ट्या जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्याकडून घडतील, यशस्वी होतील, सरकारी नोकरीवर लागतील हा आमचा उद्देश त्याला मोठा आहे. जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था कशी काय आहे तुमच्या? राहण्याची आणि जेवण करण्याची सोय आमच्याकडे आहे. ज्यांच्याकडे जे ग्रामीण भागातून येतील त्यांच्यासाठी आम्ही हॉस्टेल आणि जेवणाच्यासाठी मेस ही आमच्याकडे सोय करून ठेवलेली आहे. ज्यांना अडचण असेल त्यासाठी आम्ही नक्की सोय बरं, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी काही फीमध्ये सवलत वगैरे आहे का? नक्की करूया. जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्रामीण भागातून शेतकरी पुत्र जर आले आणि हे आहे निश्चितच की त्यांना पैशाची खूप अडचण असतं, कारण इथे क्लासमध्येच फीस भरून त्यांचं चालणार नाही, तर त्यांना एक राहण्यासाठी रूमचा पण खर्च येतो किंवा मेसचा पण खर्च येतो. तर आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच सवलत आपण इथे हां आपल्या पुस्तकालय आपलं इथे आपल्याच क्लासमध्ये इथे मोठं पुस्तकालय आहे आणि त्यासाठी आमचे ते पुस्तकं परचेस करणे किंवा ते खरेदी करणे सुरू आहे. सर, आपल्या क्लासेसचं ॲड्रेस, नाव आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार तेवढं 2 मी शब्द? विद्यार्थ्यांना हेच आवाहन करेल की आमचे मिशन ऑफिसर्स हे जे नाव आहे आमच्या मिशन ऑफिसर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, त्याचा उद्देश हाच आहे की जसं आमच्या टॅगलाईन आहे की युअर सक्सेस आर मिशन, आणि त्यांना या पद्धतीचंच प्रशिक्षण प्रोव्हाइड करणार आहोत की जिथून त्यांना सक्सेस मिळाला पाहिजे. आणि हा जो ॲड्रेस आहे तो गुजरातचा एकदम सिटीच्या एकदम सेंट्रलमध्ये आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्यामध्ये भरपूर सारे विद्यार्थी असे आहेत की जे रूम करून किंवा फिजिकलची तयारी करतात, फॉर्मची तयारी करतात किंवा इतर जे क्लासेस आहेत तिथे जातात. तर आमचा उद्देश हाच आहे. ॲड्रेस सांगा सर. ॲड्रेस प्लॉट नंबर 59 संतानसे बिल्डिंग, नागेश्वरवाडी, अपोजिट ठाकरे थिएटर्स, त्याला बाजार, औरंगाबाद.
हा, ठीक आहे.